माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शेतकऱ्यांच्या पर्यावरणाच्या संदर्भात या ठिकाणी आणि ग्रामस्थ या विषयावर वेकोलीने जलवायू या कायद्याचे उल्लंघन करून आज आपण EIA नोटिफिकेशन 2006 आणि नोटिफिकेशन 2009 नुसार या ठिकाणी कायदेशीर जनसुनावणी घेत आहे। या कायदेशीर जनसुनावणीमध्ये जनतेचे मत आपण ऐकून घेत असताना माझा मुद्दा क्रमांक 1 आहे, घोणसा ते वणी रेल्वे सायडिंग पर्यंत कोळसा वाहतुकीसाठी रस्त्याचे निर्माण वाहनाचा आकार व वजनानुसार वेकोलीने प्रदूषण विरहित सुरक्षित रस्ता स्वतः बांधकाम केला आहे का? हा रस्ता वेकोलीने निर्माण केला आहे का? जसं प्रदूषण विरहित रस्ता निर्माण नाही झालाय, तो स्टेट हायवे नंबर 314 आहे, स्टेट हायवे त्यांच्या अथॉरिटीचा। मग माझं म्हणणं अध्यक्ष महोदय असं आहे की आपण आपला PR तयार करत असताना आपण 55 ते 60 टनाचे ट्रक या वनी विभागामध्ये चालवले जाते, जेव्हा की आपल्या विभागाचे रस्ते जुने रस्ते आहे 10 टनाचे, नंतर 14 टनाचे, आता रस्ते 21 टनाचे आहे फक्त। असं असताना आपण EIA मध्ये जे आपण आम्हाला ब्रीफिंग केलेलं आहे, बुकलेट दिलं 500 पानाचं, या 500 पानामध्ये हा रस्ता उपलब्ध आहे म्हणते, मग याच्यामध्ये एक लाईन टाकायला काय हरकत आहे? हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न आहे की हा 5 मीटर रस्ता आहे, मग या ठिकाणी RTO विभागाचे लोक नाही, पोलीस आहे, मला माहित नाही त्यांना आकारमान आणि रस्त्याची डिफेन्सची समजते की काय मला माहित नाही, परंतु साहेब या ठिकाणी घोडा आहे, घोडा हा साधारणतः 25 ते 30 फुटाचा असते आणि घोडा वरताना 5 मीटर म्हणजे 5 3 15 या ठिकाणी 17 फूट, 17 फुटातून 30 फुटाचा घोडा कसा वळण घेणार? या रस्त्यावर आतापर्यंत 15 लोक मृत्युमुखी पडले। या रस्त्यावर 6 गावाची शेती आहे, या 6 गावातले शेतमजूर या रस्त्याने जातात, या रस्त्याने जातात बैलबंडी घेऊन जातात। मग हा रस्ता DGMचा नाम असं आहे की पब्लिक रोड आणि इंडस्ट्रियल रोड हे वेगवेगळे असले पाहिजे आणि यामध्ये कोळसा वाहतूक हा घातक पदार्थ आहे, हा घातक पदार्थ आहे आणि घातक पदार्थाचा कायदा MPCB ला मध्ये यादव साहेबांना चांगला माहिती आहे आणि घातक पदार्थ वाहून नेत असताना या ठिकाणी रस्त्याची रुंदीच तेवढी नाही, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, आपण जे वाहन वापरत आहे त्या वाहनाची लांबी एवढी मोठी आहे आणि आकार एवढा मोठा आहे की त्या रस्त्यावर 15 लोकांचे जीव गेले रस्ते अपघात। आणि आपण अध्यक्ष महोदय रस्ते अपघात समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि आमच्या लोकांमधले जीव जाऊन त्यांचा परिवार उद्ध्वस्त केला। आज आपण तिसऱ्यांदा हिअरिंग घेतो, आपण या ठिकाणी हिअरिंग 2017 ला घेतलीच नाही, 24 हेक्टर जमीन वन विभागाची घेतली, त्याच्यामध्ये जे माहिती दिली आणि त्याच्यामध्ये आपण फक्त प्रायोगिक प्रकटन केलं आणि असं असताना हाही रस्ता चुकीचा दाखवून या ठिकाणी वाहतूक होत आहे, तर या रस्त्यावर मरणाऱ्या लोकांची जिम्मेदारी WCL घेणार आहे का? याच्यानंतर साईड पट्टी साधी असते आणि 2 गाड्या जेव्हा येतात तेव्हा दुसरा घोडा जो आहे तो खाली उतरतो, त्याच्यामुळे रस्ता 2 फूट खाली दबतो। हा दबत असताना बैलगांडी कलंडते, बैलगांडी कलंडल्यावर सोयाबीन कापसाचं नुकसान होते। या नासाडीच्या संदर्भात सायंटिफिक अभ्यास या ज्या कोणी EIA रिपोर्टचा आहे तयार केलेला आहे, संस्था असेल किंवा CMPD याने सायंटिफिक अभ्यास केला आहे का? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे, आमच्या जीवन मरणाचा प्रश्न। कारण घोणसा या ठिकाणी, दहेगाव या ठिकाणी, रासा बोर्डा, मारेगाव कोळंबी या 7-8 9 गावाचे विद्यार्थी, मुलं, डॉक्टर, नर्सिंग, ITI झालेले ज्येष्ठ नागरिक सगळे वाहतूक करणार आहे, असं कसं शक्य आहे? डॉक्टर इंडस्ट्रियल रोड आपण हे विषय ऑलरेडी म्हणजे जे आपल्या SIT बसवलेली आहे राज्यस्तरावर त्यामध्ये कव्हर करतोय, त्यामध्ये रस्त्याचा खूप मोठा विषय आहे, हे आपल्याला सॉल्व्ह करावाच लागेल। त्यामध्ये WCL किती कॉन्ट्रीब्यूट करतील, PWD किती कॉन्ट्रीब्यूट करतील त्याच्यावर डिसिजन होणार आहे आणि रस्त्याच्या कारणामुळे प्रदूषण वाढतो, ऍक्सिडेंट वाढतात आणि इतर जे जनसामान्य विषय आहे ते वाढत आहे, तर ते आपण कव्हर करतोय। तो ते ओनली या मीटिंग पर्यंत आपण सॉल्व्ह करू शकत नाही, त्यासाठी ऑलरेडी ACS महसूल म्हणजे सिनियर मोस्ट ऑफिसर असतात महसूल डिपार्टमेंटचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवलेली आहे आणि त्याच्यावर योग्य ते निकाल ते म्हणजे योग्य ते रिपोर्ट देणार आहे, त्याच्या अनुषंगाने WCL काम करेल।
नाही, अध्यक्ष महोदय माननीय विकास खारगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरावर ही समिती आहे, परंतु हे कोळशाच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या भरपाईचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने त्याला भरपाई देण्यासंदर्भात आहे. आमचा म्हणजे जो प्रश्न आहे हा प्रश्न असा आहे की या ठिकाणी रस्त्यामुळे अपघात होतात, या ठिकाणी या खाणीची उत्पादन क्षमता 60 वरून 150 वर जर जात आहे, तर अशा प्रसंगी या PR मध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट जो तयार केला त्यांनी रस्त्या निर्माणासाठी तरतूद केली आहे का? पब्लिकसाठी शासनाने स्वतंत्र रस्ता निर्माण केला आहे आणि हे रस्ते वारंवार EI नोटिफिकेशन मध्ये दाखवले. म्हणून भारत सरकारचं राज्यपत्र जे 2009चं आहे चुकीची आणि खोटी माहिती जर देत असेल तर ते थांबवलं पाहिजे. मग आम्ही किती लोकांचे जीव आपण या ठिकाणी घेणार आहे आणि घेणाऱ्या जीवाची जबाबदारी WCL देणार आहे का? मेजर मध्ये इंडस्ट्रियल वाहतूक असल्यामुळे या ठिकाणी त्या वाहनाचा आकार मोठा असल्यामुळे अपघात होतात आणि अशा केसेस आदरणीय उंबरकर साहेब परत मला म्हणाले, विजूभाऊ या वनी विभागात मर्डर पेक्षा या ठिकाणी अपघातात लोक खूप मेले. मी धन्यवाद करतो उंबरकर साहेबांचं आणि आपल्याला सुद्धा सामाजिक या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. मर्डर पेक्षा या ठिकाणी अपघातात लोकांचं मरण जास्त झालेलं आहे आणि याला सर्वात जास्त कोळसा वाहतूक करणाऱ्या WCLच्या आमच्या रस्त्यावर झालेला आहे. या संदर्भात EI नोटिफिकेशन नुसार आपल्या रिपोर्टमध्ये हे अहवाल यायला पाहिजे होतं की या रस्त्यावर आतापर्यंत किती लोक मृत्युमुखी पडलेत. या रस्ता वाहतूक करत असताना कोळसा व्यवस्थित जातो की कोळशाचे 2 ट्रक आल्यावर त्याला जागा साईड पट्टीवर उरते का? कधी अभ्यास करणार? आपण या ठिकाणी रोज 100-200 ट्रक चालवणार आहोत. याच्यासोबत जे राज्याचे काही रस्त्या संदर्भाचे नियम आणि कायदे आहेत याचं अनुपालन करणार नाही, या नोटिफिकेशनचं अनुपालन करणार नाही आणि कायद्यानुसार आपण या ठिकाणी पब्लिक हिअरिंग घेतो आणि बेकायदा सगळे कामं सुरू आहे. मला कायद्याने उत्तर द्यावं आणि मग एवढे जीव मेले 15 यांची जिम्मेदारी आपण घेतली का? पोरगा माय विधवा झाली आणि नंतर रस्ता सुरक्षेच्या संदर्भात आपण कंपनीची वाहतूक करताना काय खबरदारी घेणार आणि कशी काळजी घेणार आहे आणि रस्ता सुरक्षित कसा करणार आहे? ठीक आहे, आपला निवेदन मला भेटलेला आहे, मी एकदा तो रीड करतो आणि त्याच्या अनुषंगाने रस्त्याच्या विषय आपल्या पण प्रदूषणची कमिटी आहे खारगे साहेबांची, त्यामध्ये सर्वात प्रायोरिटीचे टॉप 1-2 मुद्द्यामध्ये आहे. तो रस्त्याच्या संदर्भात WCL ला जे स्टेट गव्हर्नमेंट रिपोर्ट देणार आहे त्याच्या अनुषंगाने ते काम करणार आहे. या रस्त्यावर या वाहनाने जर अपघात झाला तर अध्यक्ष महोदय आपण ही सर्वस्वी जबाबदारी, कारण रस्ता अरुंद असताना रस्त्यापेक्षा मोठ्या आकाराचे वाहने तर चालत आहे आणि हे जाणीवपूर्वक चालवले जातात. PR मध्ये जर आपण सगळी व्यवस्था जर या ठिकाणी करत आहे तर मग रस्त्याची तरतूद का करत नाही? हे मेजर पॉइंट आहे, असं होऊच शकत नाही. आणि विषय आप लोगों ने प्राधान्य पे रखा है आणि DGMचं नाम आहे या खदानी सुरू करतात डायरेक्टर जनरल ऑफ मायनिंग सेफ्टी. अरे त्याचे नियम आहेत, नियम असताना बेनियम काम कसं होत आहे, कायदा बेकायदा काम कसं होत आहे? मग याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे झाले पाहिजे. ते लोक मेलत ना सर आणि पुन्हा मरणार. ओके, 200 ते वनी रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड किती किलोमीटर कधी केली, त्याचा खर्च किती झाला, ते झाडं किती जिवंत आणि कोणत्या एजन्सीनं आपण रस्त्याच्या दुतर्फा प्रदूषण थांबवण्यासाठी वृक्ष लागवड केलेली आहे? मगाशी सांगितलं होतं ना. बघा अशी इंटरनल रोड दाखवला आपण, इंटरनल खदानीच्या हातमधला, आणि कोणत्या वर्षी केली, कोणत्या एजन्सीने केली आणि कोणत्या जातीचे झाडं लावले गेले आपण वनी ते गोंसा रस्त्यावर? ठीक आम्ही देतो माहिती. एक एजेंसी ने प्लांटेशन माइन का अंदर किया है, वनी से जो गोंसा जाने का रास्ता दोनों साइड में फॉरेस्ट डिपार्टमेंट ने, उसको सोशल फॉरेस्ट डिपार्टमेंट ने किया है. जो माइन का अंदर जो किया है, एक FDCM है, दूसरा है MPR VVR मध्य प्रदेश राज्य वन विकास लिमिटेड है, एक फॉरेस्ट डेवलपमेंट ऑफ कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र है. हे दोनों किया. अध्यक्ष महोदय बरोबर सांगता येते, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या जंगल वन विभागाने हे लागवड केली आहे. कोणत्या वर्षी केली आहे, त्याला आपण कंत्राट किती कोटीचं दिलेलं आहे, कोणत्या कोणत्या जातीचे झाडं लावलेले आहे, त्याची गोलाई किती, उंची किती, आणि आपण ते कधी हस्तांतरित करून घेतले आपल्याकडे? अभी सर ये जो गोंसा OCM में 2010-11 में प्लांटेशन हुआ है वो FDCM की तरफ से हुआ है. अभी रिसेंटली हुआ है 25-26 में, वो 4 हेक्टेयर में 10,000 प्लांट्स लगा हुए मध्य प्रदेश राज्य वन विकास लिमिटेड ने इसी साल में किया है. उसका 5 years मेंटेनेंस है, ऑनगोइंग है. अभी जस्ट इस मानसून के बाद ही प्लांटेशन हुआ है. 2017 मध्ये आपण 24 हेक्टर वन विभागाची जमीन हस्तांतरित केली. हे अधिग्रहण केल्यानंतर त्याच्यातले झाडं आपण उद्ध्वस्त करत आहे, त्याची जैव विविधता
जसं पळसाचं झाड आहे, बहु आयुर्वेदिक झाड आहे, असे अनेक झाडं आपण या ठिकाणी केलं. त्याचा विस्तार पण आपण केलाच नाही. माजरीमध्ये कुठेतरी त्याच्या बदल्यात जमीन दिली म्हणतात, पण त्या पर्यावरणाच्या अनुषंगानं या वनी विभागामध्ये त्या झाडाचे किमान लागवड झाली. आम्ही सरळ प्रश्न करतो, आपको मैं सीधा बात कर रहा हूं, 30 साल में लगाए, क्या कीमत थी, वो झाड़ की ऊंचाई कितनी है और गोला कितना है, और अभी आपने उसको अपने इसलिए लिया क्या, ये बताओ. और ये कागज EIA में जोड़ना चाहिए. इंटरप्ट कर रहा हूँ ऑलरेडी, मतलब अपना थोड़ा सा विषय डाइवर्ट हो रहा है. स्पेसिफिकली जन सुनावणी का मतलब है की आपको जो आक्षेप आहे ते तुम्ही नोंद करा. अध्यक्ष महोदय, मी मला कंप्लीट करू यस द्या. सर. हे सोशल ऑडिटची प्रोसेस नाही आहे की सामाजिक आपण ऑडिट करतोय. त्यामध्ये जसं आपण ग्रामसभाचा सगळी प्रोसेस करतो तसा रीतीने नको. आपले जितके मुद्दे आहेत तुम्ही नोंद करा, कारण की फर्दर तुमच्या ऑब्जेक्शनवर पुढचं डिसिजन होणार आहे. MOEF त्याच्यावर डिसिजन करतील, आणि जे जिल्हा प्रशासनाचं काम आहे किंवा पॅरलली मागे झालेले जे काम आहे ते विषय आम्हाला लक्षात आणू द्या, आणि त्याच्या बेसवर आम्ही दखल घेऊ. अध्यक्ष नॉर्मली ते क्रॉस ऑडिटिंग वाला विषय त्यामध्ये अध्यक्ष महोदय, यात अजिबात क्रॉसिंग नाही आहे. 2009च्या राजपत्रानुसार पब्लिक हिअरिंग कशी घ्यावी आणि पब्लिक हिअरिंगला प्रस्ताव देत असताना काय काय दिलं पाहिजे, मी त्याच्या अनुषंगानेच बोलत आहोत की 2017 मध्ये जनसुनावणी न घेता जाहीर प्रकटन केलं आणि ते 24 हेक्टर जमीन अधिग्रहण केली. त्या 24 हेक्टरवर आजही काम सुरू आहे या ठिकाणी. आणि यापूर्वी घोणसा माझ्याकडे 2017चं ज्यांचं हे आहे, काय म्हणते त्याला, नाही सर 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 रिपीट नाही करता सर, रिपीट झाला ते परत बोलण्यामध्ये सगळ्यात नाही अजिबात रिपीट नाही करता. हे माहिती या रिपोर्टला जोडायला पाहिजे ना साहेब. जे विषय रिपीट झाला ते कव्हर करू नका. आपल्याकडे तुमचे 11 मुद्दे आहेत, जे विषय नवीन आहे ज्याच्यावर तुम्हाला स्पेसिफिक एम्फसाइज करायचे ते तुम्ही फोकस केला, जास्त बेटर आहे. बरं, या ठिकाणी टायर वॉशिंग सिस्टीम कुठं आहे साहेब, दाखवा. याच्यामध्ये आपण 2022 मध्ये आम्हाला सांगितलं होतं, 2017 मध्ये सांगितलं होतं की सार्वजनिक मार्गावर खाणीमधून ट्रक निघत असताना टायर केमिकलनं पूर्ण धुवून बाहेर निघायला पाहिजे. हे सिस्टीम कुठे बसवली, आम्हाला आपलं जे काही कार्यवाही आहे ते दाखवा, जेणेकरून सार्वजनिक मार्ग रस्त्यावर, रस्त्यालगतच्या पिकावर, रस्त्यालगतच्या गावावर धूळ प्रदूषण होणार नाही. दाखवा कुठं आपल्या फोटोमध्ये का टायर धुवून जाते असं. नहीं, मैं वही बोल रहा हूँ. 2-3 पार्ट है अपनी सुनावणी के. पहला आहे आपला म्हणजे WCL चे ऑपरेशनल पार्ट करत नाही, त्या संदर्भात जिल्हा प्रशासन दखल घेणार आहे. जसं ब्लास्टिंगचा विषय सगळ्यांना मांडला, रस्त्याचा विषय मांडलेला आहे, त्याच्यानंतर ऑलरेडी प्रदूषण संदर्भात काय विषय मांडला, आणि आता तुम्ही हे आपला टायर क्लिनिंगचा विषय मांडत आहे. ते ऑपरेशनल वाला पार्ट आहे, ते आपण कव्हर करणारच आहे. ते तुम्ही लिखित मध्ये देताय, ते आपण मॉनिटरिंग वाढवू. सेकंड पार्ट आहे एक्सपेन्शन मध्ये आपला काय ऑब्जेक्शन असेल ते विषयावर फोकस केला, जास्त बेटर येणार. नाही अध्यक्ष महोदय, आमची एवढीच विनंती आहे, आपण आज अध्यक्ष, यापूर्वी 2022 ला अध्यक्ष कोणी होते, 17 ला होते. आपण या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपलं मत नोंदवलं, पण त्या अनुसारही या कायदेशीर सुनावणीचं इतिवृत्ताचं अनुपालनच होत नाही. तर या ठिकाणी किती वेळा या ठिकाणी त्रास असणाऱ्या, त्रस्त असणाऱ्या, प्रदूषणग्रस्त लोकांनी किती वेळा आपलं म्हणणं मांडायचं, याचं तोच आहे. विस्तारीकरणची सुनावणीमध्ये आपले काय ऑब्जेक्शन आहे ते वेगळे आहे, आणि रेग्युलरली या ठिकाणी खनिज बाधित क्षेत्र आहे, त्याच्या विकासासाठी आपण काय काय करू शकत आहे हे मुद्दे वेगळे आहे. दोघांना तुम्ही क्लब केला आणि तो तुम्ही या सुनावणीमध्ये ठेवला, तर माझा म्हणजे क्लिअर ओपिनियन आहे, इव्हन पर्यावरण डिपार्टमेंट पण तो कन्सिडर करणार नाही. वरच्या लेवलवर तुम्ही विस्तारीकरण करण्यामुळे काही अडचण येत असेल, अन्याय होत असेल, काही असे विषय असेल, तुम्ही त्याच्यावर फोकस केला तो ते जास्त चांगल्या रीतीने त्यांच्या समोर जाऊ शकत आहे. नॉर्मली खान बाधित क्षेत्र आहे, त्याची अडचण आपल्याला पण माहिती आहे. त्यासाठी खनिज कल्याण निधी शासनाने जिल्हा लेवलवर दिलेला आहे, त्यासाठी हे CSR चे काही खर्च करत आहे, त्याची प्लॅनिंग आपण सगळे बसून ते फायनल करू शकत आहे. ते हा पब्लिक हिअरिंग मध्ये विषय नाही, ते आपण वेगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये कव्हर करत राहू. अध्यक्ष महोदय, आपण जे आक्षेप नोंदवायला आम्हाला सांगितलं, EIA रिपोर्ट मध्ये जे दिलं त्याच्यानुसार सांगता, हे जे EIA रिपोर्ट दिला आता, जे नवीन आपण जमिनी घेता 51 लोकांना नोकऱ्या देणारा, हा भविष्यात आम्ही हा प्रकल्प केल्यावर किती भांडवली खर्च आहे आणि काय काय करणार. माझं म्हणणं तुम्ही मनापासून संवेदनशीलपणे ऐकून घ्या. यापूर्वी भांडवली खर्च किती होणार, जेव्हा जेव्हा हिअरिंग झाली तेव्हा असेच EIA रिपोर्ट सादर केले. आमचं दुःख हे आहे की यापूर्वी त्या व्यवस्था उभ्या न केल्यामुळे भविष्यात पुन्हा उत्पादनात वाढ होत आहे, त्याच्यामुळे प्रदूषणाने अजून लोक ग्रस्त होणार आहे. या ठिकाणी अतिशय संवेदनशीलपणे जे यापूर्वीच केलेलं नाही, आम्ही का म्हणून यांच्यावर आणि या हिअरिंग होत आहे याच्यावर भरोसा ठेवायचा की जी व्यवस्था या ठिकाणी झाली नाही. ठीक आहे, ब्लास्टिंग करताना साहेब
प्रभावी क्षेत्र 500 मीटर जर आहे, या जरिलेबाईच्या अंगावर दगड पडला, हे म्हणते नाही पडला मान्य, पण त्यांच्यासाठी शेल्टर उभारलेले आहे का 500 मीटर मध्ये? जर त्या शेतामध्ये 20 मजूर काम करताय, 4 वाजता ब्लास्टिंग आहे, अर्धा तास पहिला अर्धा तास नंतर त्यांना आपल्या शेतातलं काम बंद करायचं आहे. त्यांचं या दिवसातलं हंगामातलं 1-1 तास रोज ब्लास्टिंग करताना बरबाद झालं, याची नुकसान भरपाई कोण देणार? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, शेल्टर म्हणजे शेड नाही, शेल्टर म्हणजे शेड नाही, त्या पत्र्याची साईज मोठी आहे, किती मोठा दगडाला लोखंड जरी आलं तरी त्याच्या खाली असलेल्या लोकांच्या, तर येतं शेत मी परवा पाहिलं जरिलेचं 125 मीटरवर आहे, यांना तर 500 मीटरवर, आणि घोणसा गाव 300 मीटरवर आहे. कोणत्या ठिकाणी शेल्टर आहे? शाळेचे पोरं बाहेर खेळायला येतात, गावातले लोक बाहेर फिरत असतात, ज्येष्ठ नागरिक फिरतात. कुठं आहे साहेब कायदा आणि या ठिकाणी नियमावली? साहेब शेल्टर कुठं आहे? मी परत फोकस करतो, जनरल ऑपरेशनल विषय सांगू नका, विस्तारीकरण संदर्भात जे ऑब्जेक्शन आहे ते फोकस केला तर जास्त ठीक आहे, सर. और विषय तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या संदर्भात जे माहिती दिली आहे ते त्रोटक दिलेली आहे, पर्सेंटेज मध्ये दिली आहे. वास्तविक EI रिपोर्ट मध्ये घोणसा गावामध्ये किती ITI झालेले आहे, किती इंजिनियर झाले, किती डॉक्टर झालेले आहे, किती नर्सिंग केलेले आहे, असे जे काही प्रकल्पाच्या अंतर सगळे लाईव्ह लिस्ट त्याच्यात जोडावं लागते साहेब. WCL ला या पद्धतीनं सूट काय बरं कायद्यामधून EI नोटिफिकेशन 2006-09 मध्ये ते लिस्टच जोडले नाही तर या पोरीच्या आज आता रोजगार मागायला अप्रेंटिस झाल्यानंतर काय HOI मध्ये इनडायरेक्ट आम्ही एम्प्लॉयमेंट एवढे देतो. कोणता एम्प्लॉयमेंट देते? चहाचे कॅम्पिंग लागते, तिथं एक पानतेरा लागते, याला इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मध्ये. इकडे सांगते की आम्ही इकडे 1000 एम्प्लॉयमेंट देत असताना ज्या जमिनी गेल्या तिथं जे भूमिहीन मजूर झालेले आहे त्या लोकांना तुम्ही आता मला वारंवार तसं म्हणता म्हणून मला म्हणावं लागते साहेब, 2017 मध्ये म्हटलं दूध डेअरी लावून देऊ, कुक्कुट पालन लावून दिलो, कुठं कुक्कुट पालन लावलं, कुठं दूध डेअरी लावली? हा 2000 हे जे हिअरिंग होतं सेम हिअरिंग, कुठं लावलं डेअरीने, कुठं लावलं कुक्कुट पालन. मग याच्यावर 420 गुन्हे दाखल होत नाही, कारण ह्या हिअरिंग म्हणजे काय, तुम्ही काहीतरी सांगा, आम्ही काहीतरी ऐकतो, लिहून घेतो, आम्ही सेंटरला पाठवतो, ते येतात. त्याच्यानंतर ज्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, जे गंभीर ऑब्जेक्शन घेतलं, कधीच त्या लोकांना माहिती मिळाली नाही, कधीच सुधारणा आरोग्यात झाले, कधीच सुधारणा रस्त्याची झाले, कधीच कोणत्या बाबत. दुसरा गंभीर मुद्दा आरोग्याच्या संदर्भात, कोळसा प्रदूषणामध्ये जस्त आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, आर्सेनिक आहे साहेब, याच्यामुळे प्रजनन क्षमता सुद्धा घटते. हे जर शिबिर लावत असाल तर घोणसा गावाच्या पूर्ण शरीराची ज्यांनी सामाजिक परीक्षण लिहिलं, ज्या काय म्हणते त्याला, ह्या कामगाराचंच होत नाही, या कामगाराचंच होत नाही. या ठिकाणी पूर्ण शिबिर आपण तरतूद केली आहे. खनिज कर्म विभागाने GR केला, भारत या ठिकाणी केंद्र सरकार राज्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मायनर्स हेल्थ. आपण असं म्हणलं आहे की खाणबाधित क्षेत्रामध्ये त्या लोकांना प्रदूषणामुळे जो काही दुष्परिणाम होते त्याचं नाही का नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मायनर्स हेल्थ या संस्थेच्या मार्फत जे काही नियमावली दिलेली आहे, त्याच्या पोटामध्ये गेल्यानंतर लंग्सला काय खराब होते, त्याचा काय अजून परिणाम होते, आतडी सरते का, त्याची बुद्धी मंदावते का, त्याचे केस त्या ठिकाणी खाजवल्या, चिडचिडेपणा येतो का, तो नपुसक होतो का, याचा सायंटिफिकली स्टडी करण्याकरता 4 लाख रुपये तरतूद केली साहेब. घोणसा गावाची लोकसंख्या 2000 दहेगावची लोकसंख्या 500. काय त्यांनी कोळसा प्रदूषणामुळे त्या गावचं आरोग्य बर्बाद झालं म्हणून कुठली उपाययोजना करणार आहे? ही काही तरतूद झाली? त्या गावची लोकसंख्या किती ऍड यायला पाहिजे हेल्थ मध्ये, की या गावची लोकसंख्या किती आहे, या ज्येष्ठ नागरिक किती आहे, युवक किती आहे, 15 ते 1 ते 30 पर्यंत किती आहे, या ठिकाणी विवाहित महिला किती आहे, विवाहित कुटुंब किती आहे, तर त्या संदर्भात खऱ्या अर्थानं हे होईल पब्लिक हिअरिंग करतो. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, पांढरण रस्ते शासनाने जाहीर केले, गौण खनिजाला सवलत दिलेली आहे पांढरण रस्त्यामध्ये. तर आमचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात WCL तो ओबी आहे, ओबीसी रस्ते आपण नाही सर, ओबी रस्ते देत असताना 50 रुपये रॉयल्टी लावत आहे. म्हणजे असं काही एका बैठकीत ठरलंय. माझं म्हणणं असं आहे की आपण CMD शी बोलावं आणि CMD ला बोलून वास्तविक पब्लिक हिअरिंग होत असताना GM हा पूर्ण अधिकारी माणूस नाही. वास्तविक हिअरिंग होत असताना या WCL चा हेड ऑफ द डिपार्टमेंट CMD DTDP हा असायला पाहिजे साहेब. मगाची जो प्रश्न मुलांनी उपस्थित केला, 51 नोकऱ्या मंजूर झाल्या, 4 नोकऱ्या आज पब्लिक हिअरिंग आहे म्हणून यांनी सँक्शन केल्या. जर त्या मुलांचं प्रमोशन होणार असेल तर ते 2026 मध्ये केले, त्यांचं आर्थिक नुकसान झालं. रस्त्याचा विषय आहे ते स्टेट गव्हर्नमेंट शून्य करण्यात यावी. ते CMD या WCL च्या निर्णयाप्रमाणे नाही आहे, ते रॉयल्टीचा विषय आहे.
ते बडियाजा पांढर रस्त्याची योजनामध्ये ते कव्हर होतील, रॉयल्टी माफ होतील आणि त्या अनुषंगाने आपण काम करू. आणि दुसरं असं आहे साहेब, या ठिकाणी HOA मध्ये आपण काम देतो म्हणताय. महाराष्ट्र सरकारचा GR आहे की 80% प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी सामावून घेण्यात यावं. त्या GR ची अंमलबजावणी ना जिल्हाधिकारी साहेब करत, ना SDO साहेब करू शकत, ना कोणी करू शकत. या प्रकल्पग्रस्तांनी कोणाकडे पाहायचं? या ठिकाणी ओबीचे कॅम्प येतात, त्या ठिकाणी 80% लोक परप्रांतीय असतात. त्यांच्या पोलीस रेकॉर्ड कुठं नाही, गुंडे आहे काय, अनेक लोकांचा या ठिकाणी बलात्कार झाला कोलगावला आमच्या या ओबी कॅम्पच्या कामगारांकडून. या ठिकाणी मारामारी झाली अनेक वेळा. असं असताना आपण महाराष्ट्र शासनाचा हा प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा एक दुसरा WCL रिपोर्ट मध्ये लिहिते की आम्ही इनडायरेक्ट ज्यांना नोकरी रोजगार देऊ. तर आपण जिल्हाधिकारी महोदय याच्यामध्ये बैठक घ्यावी, यांनी स्वतंत्र वाल्व चालण्याचे ट्रेनिंग दिलं पाहिजे. जवळच आमच्या लायन्स मेटल कंपनी आहे, नवीन झाली आहे साहेब. 1 वर्षामध्ये त्यांनी 40,000 एका मुलाला खर्च येतो वाल्व चालाचा, JCP चालाचा, क्रेन चालवाचा, सगळे वाहतुकीचे परवाने त्यांना त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात खर्च करून नुसते त्यांना ट्रेनिंग नाही दिलं, त्यांना नोकऱ्या सुद्धा दिल्या, परमनंट नोकऱ्या. आम्हाला लोक परमनंट नोकऱ्या. WCL ने स्पेसिफिकली ड्रायव्हर वगैरे स्थानिक जर तुम्ही घेतला तर बेटर आहे. ड्रायव्हिंग वगैरेची ट्रेनिंग द्या आणि हे विषय तुम्ही सॉल्व्ह करा.